सुरुवात करणार आहोत. अजित पवारांच्या स्मृतींना अनेक नेत्यांनी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उजाळा दिला. जाणून घेऊया सुरुवातीला त्या संदर्भातल्या घडामोडी. अजितदादा हे महाराष्ट्राला न मिळालेले सर्वोत्तम मुख्यमंत्री. दादांनी जीवनाचं टायमिंग चुकवलं असा शोकप्रस्ताव मांडावा लागेल याची कल्पना नव्हती. मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजितदादांना श्रद्धांजली. अजितदादांचा मोठा आधार होता. त्यांच्या जाण्यानं मी मोठा भाऊ गमावला. अजित पवारांच्या निधनानंतर विधान परिषदेत एकनाथ शिंदेंचा शोकप्रस्ताव. शिंदेंकडून अजित पवारांच्या आठवणींना उजाळा. 70,000 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांनंतरही अजित पवार खचले नाही. मात्र एखाद्याला जीव नकोसा होईपर्यंत आरोप करून बदनामी करू नका. अजितदादांच्या शोकप्रस्तावावर बोलताना उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा. माझ्याकडे ब्लॅक बॉक्सचा फोटो किती जळालाय याबाबत माहिती तपासात काळबेरं झालं तर सरकारला महागात पडेल. दादांच्या विमान अपघातावरून रोहित पवार यांचा इशारा. अजित पवारांचा साधेपणा भावला होता. अजितदादांशी सगळ्यांच्याच भावना किती जुळल्या होत्या हे पाहिलं. शोकसभेतील भाषणात राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या भावना. अजितदादांच्या नावाचं स्मृतीस्थान विधिमंडळ आवारात व्हावं यासाठी मुख्यमंत्री आणि गटनेत्यांसोबत चर्चा करणार. बोर्डासमोर निर्णय ठेवणार. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची माहिती. पर्यावरणासाठी मोठं काम करायचं अजित पवारांनी ठरवलं होतं. दादांसोबत 50 देवराई उभारणार होतो. अजित पवारांच्या कुटुंबासोबत आम्ही ठामपणे उभे आहोत. अभिनेते सयाजी शिंदे यांनी जागवल्या अजित पवारांच्या आठवणी. वरळी डोममध्ये अजित पवारांच्या आठवणींना उजाळा. दादांच्या शोकसभेसाठी राजकीय, सामाजिक आणि कला क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती. शोकसभेतील प्रफुल्ल पटेलांचा व्हिडिओ ट्विट करत अंजली दमानी यांची टीका. हे अजित पवारांचे वर्षानुवर्षाचे साथी असू शकतील का? यांना त्यांच्या जाण्यानं दुःख झालंय असं किंचित तरी वाटतं का? दमानिया यांचा सवाल.